आज ऑफिसचा पहिलाच दिवस, त्यामुळे अक्षिनी पटकन तयार होऊन अगदी वेळेत ऑफिसमध्ये पोहोचली. तिचे राहणीमान अगदी पहिल्यापासूनच व्यवस्थित असायचे. त्यात ती जात्यानीच हुशार आणि कामात तत्पर अशी होती. ऑफिसमध्ये आल्यावर कामाचे स्वरूप समजावून घेऊन तिने कामाला सुरुवात केली. दिलेले काम वेळेत पूर्ण करून त्यावर पुन्हा एकदा नजर टाकत सगळं व्यवस्थित असल्याची खात्री करून घेत तिने बॉसला सगळ्या फाईल नेऊन दिल्या. बॉसने सगळं चेक केलं. तिची कामात असणारी तत्परता आणि व्यवस्थितपणा पाहून ते तिच्या कामावर अतिशय खुश झाले. लंच ब्रेकनंतर तिने कामाला सुरुवात केली. संध्याकाळी 6 वाजता तिचे काम संपले. तशी ती तिचा PC ऑफ करून कामाचे अपडेट बॉसला देऊन निघाली. काही दिवसात ऑफिसमध्ये ती छान रुळली. मनमिळावू स्वभावाने अनेक मित्रमैत्रिणीसुद्धा जोडले. बॉससुद्धा तिच्या कामावर खुश होते. ऑफिसमधले वातावरण अगदी खेळीमेळीचे होते. त्यांचे बॉस कामाबद्दल खूप कडक होते. ते कोणाच्याही चुकीचे समर्थन करत नसायचे. चुकणाऱ्याला शिक्षा असायची, पण तेवढेच नंतर सांभाळून पण घ्यायचे. पण त्यांची कामाबद्दल आणि इतर आयुष्याबद्दलची काही ठाम मतं होती. त्याबद्दल मात्र ते कमालीचे शिस्तप्रिय होते. अक्षनीला ऑफिस जॉईन करून आता जवळपास 3 महिने होत आले होते. बॉस तिच्या कामावर आणि एकूणच तिच्या हुशारीवर खूपच खुश होते. थोड्याच अवधीत तिने बॉससहित सगळ्यांची मनं जिंकली होती. एकदा मनाशी ठाम निश्चय करून ती अगदी आत्मविश्वासाने बॉसच्या केबिनमध्ये नॉक करून गेली. बॉस लॅपटॉपवर काहीतरी काम करत होते. ती आत आल्यावर तिला बसायला सांगत त्यांनी स्वतःचे काम संपवले आणि PC ऑफ करून तिला म्हणाले, "बोला अक्षिनी, काय काम आहे?" "सर, मला इथे येऊन 4 महिने झाले आहेत. तुम्हाला माझे काम कसे वाटते आहे?" अक्षिनी म्हणाली. सर तिच्यावर खूप इम्प्रेस झाले होते. ते म्हणाले, "तुम्ही एक हार्ड वर्कर आहात आणि मला अभिमान आहे की तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये आहे. हल्लीच्या मुली कामाला प्राधान्य न देता इतर मौज-मजेसाठी ऑफिस जॉईन करतात. पैसा कमावणे आणि म्हणजे फक्त स्वतःची गरज पूर्ण करणे एवढंच हल्लीच्या मुलामुलींना वाटतं. पण तुमचे याबद्दलचे विचार खूप वेगळे आहेत. याची मला चांगली खात्री पटली आहे. मला तुमच्या पालकांना मनापासून धन्यवाद द्यावासा वाटतो, कारण त्यांनी तुमच्यावर खूप चांगले संस्कार केले आहेत." सर तिची प्रशंसा करत होते. मध्येच थांबत ते म्हणाले, "पण आज तुम्ही असे का विचारत आहात?" अक्षिनी हलकं हसत म्हणाली, "सर, तुमचं मत माझ्याबद्दल काय आहे हे जाणून घ्यायचं होतं मला." सर म्हणाले, "पण का?" अक्षिनी म्हणाली, "सर, मी एक विचारू? म्हणजे मला ही विचारण्याची काही एक अधिकार नाही, पण तरीही मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे." सर म्हणाले, "अगदी निसंकोचपणे विचारा." अक्षिनी एक दीर्घ श्वास घेत म्हणाली, "सर, माझ्यासारखी तुमच्या ऑफिसमध्ये काम करणारी एक साधी मुलगी तुम्हाला सून म्हणून चालेल?" सर अवाक होत तिच्याकडे पाहत म्हणाले, "तुम्ही काय बोलता आहात समजते का तुम्हाला? तुम्ही चांगले आहे, स्वतःच्या कामाशी प्रामाणिक आहेत, हे सर्व ठीक आहे. पण तुम्ही तुमची मर्यादा क्रॉस करत आहात." बॉस चिडले. तशी अक्षिनी थोडी घाबरली, पण पुन्हा आत्मविश्वासाने त्यांना म्हणाली, "सर, मला माफ करा. मी लहान तोंडी मोठा घास घेतला. पण मला माझे काही प्रश्न पडले आहेत आणि त्याची उत्तरे तुम्ही देऊ शकता, म्हणून मी तुम्हाला हे विचारत आहे." बॉस थोडे शांत झाले. तिच्या बोलण्याचा रोख लक्षात आल्यावर ते विचार करून म्हणाले, "तुम्ही त्या घरासाठी खरंच अगदी योग्य असाल. तुमच्यासारखे सर्व गुण संपन्न सून कोणाला आवडणार नाही. ज्या घरात लग्न करून जाल त्या घरातील माणसे खूप नशिबान असतील." अक्षिनी त्यांना थँक्यू म्हणत उठून बाहेर आली. तिचा चेहरा खुलला होता. बाहेर येऊन तिने पटकन एक फोन फिरवला. फोनवर दुसऱ्या दिवशी ऑफिसवर नक्की ये म्हणत तिने फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी पार्थ 2 वाजता ऑफिसमध्ये आला. अक्षिनीकडे बघत तो बॉसच्या केबिनमध्ये गेला. अक्षिनी मनामध्ये देवाला प्रार्थना करत होती की सारे काही ठीक होऊ दे. जरा वेळाने तिला पिऊनने सरांनी केबिनमध्ये बोलवलं आहे असे सांगितले. देवाला हात जोडत केबिनचा दरवाजा उघडत ती सरांना म्हणाली, "मी आत येऊ का?" "हो, या आत." सरांचा रागीट आवाज कानावर पडताच ती मनातून घाबरली. सर म्हणाले, "आता बोल पार्थ. आता तू जे काही बोललास ते सगळं खरं आहे." पार्थ अक्षिनीकडे बघत म्हणाला, "हो बाबा, मी आणि अक्षिनी एकमेकांना कॉलेजमध्ये असल्यापासून ओळखत आहोत. आम्हाला लग्न करायचे आहे. पण अक्षिनी वेगळ्या जातीची आहे आणि तुम्ही या लग्नाला कधीच परवानगी देणार नाही हे आम्हाला माहीत होतं. जातीपेक्षा माणसाचे गुण जास्त महत्त्वाचे असतात हे तुम्हाला पटवून देण्यासाठी अक्षिनीनेच इथे जॉब करण्याचा प्लॅन केला. तुमची हल्लीची पिढीबद्दल असणारी विचारसरणी प्रत्येक मुलांना लागू पडत नाही हे सुद्धा तुम्हाला दाखवून द्यायचे होते. अजून एक महत्त्वाचे सांगायचे म्हणजे अक्षिनीला जॉब करायची काहीच गरज नाही बाबा. तिचे वडील एका मोठ्या कंपनीचे मालक आहेत. ती त्यांची एकटीच मुलगी आहे. मोठ्या घरची सगळीच मुले बिघडलेली नसतात हेही तुम्हाला दाखवून द्यायचे होते. आम्ही जे काही करत होतो याची सगळी माहिती तिच्या बाबांना आहे.
त्यांनीच आम्हाला प्रोत्साहन दिले. मी जर तुम्हाला आधीच आमच्या नात्याबद्दल सांगितले असते तर तुम्ही आमचे लग्न कधीच होऊ दिले नसते. म्हणून आधी तुमच्या मनात आपले स्थान निर्माण करून मग अक्षिणी तुमच्यासमोर तुमची सून म्हणून येणार होती. काल तिने तुम्हाला विचारले की तिच्याबद्दल तुमचे काय मत आहे. तेव्हा तुम्ही जे बोललात त्यावरून मग आम्ही ठरवले की आता हीच योग्य वेळ आहे तुम्हाला आमच्या नात्याबद्दल सांगायची. पार्थचे बाबा मुलाचे बोलणे शांतपणे ऐकत होते. त्यांनी मुलांनी केलेला प्रामाणिक प्रयत्न खूप आवडला. त्यांनी अक्षिणी मनापासून आवडली होती. हल्लीच्या पिढीबद्दल असणारी त्यांची धारणा या दोघांनी बदलून टाकली होती. सगळीच मुलं वाया गेलेली नसतात याची त्यांना या दोघांना बघून खात्री पटली. तरी खोट्या रागाचे नाटक करत ते अक्षिणीला म्हणाले, तुम्ही जे काही केले यात तुझे वडीलसुद्धा सामील आहेत. त्यामुळे मला पहिला जाब त्यांनाच विचारावा लागेल. त्यांना सांग मला त्यांना उद्याच्या उद्या लगेच भेटायचं आहे. अक्षिणी घाबरत त्यांना हो म्हणाली. त्यांनी दोघांना बाहेर जायला सांगितले. सरांनी मग घरी बायकोला फोन करून सांगितले की पार्थसाठी आपण उद्या मुलगी बघायला जाणार आहोत. मित्रांनो, आजकालच्या तरुण पिढीतील सगळीच मुलं वाया गेलेली नसतात. त्यातली काही अक्षिणी आणि पार्थसारखीही काही मुलं आहेत ती त्यांच्यावर खूपच चांगल्या पद्धतीने संस्कार झालेले आहेत. तुम्हाला काय वाटते? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.